हा महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, बाबासाहेबांचा महाराष्ट्र, आणि यांना वंदन करून किंवा यांचे विचार आत्मसात करण्यासाठी, शाहू फुले आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्यासाठी अहिल्याबाई होळकर असतील किंवा आपल्या गिरणी कामगार चळवळीतले संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधील अण्णाभाऊ साठेंची जी गाणी किंवा तिची एक शब्दात ऊर्जा होती ती घेऊन आपण सर्वजण आज इथे जमलेलो आहोत. आणि या सर्व महापुरुषांना एक वंदन करू. नक्कीच आपला संघर्ष आठवला की काही गोष्टींची आठवण होती. भिजलो तरी आज मी हा माझा अंत नाही, उठेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. नक्कीच या पद्धतीनं आपल्याला आज लढण्याची गरज आहे. कारण गिरणी कामगार आणि गिरणी कामगारांचा संघर्ष हा महाराष्ट्रच घडवण्यामागे, मुंबई घडवण्यामागे गिरणी कामगार खूप मोठ्या संघर्षातून पुढे गेलेले आहे किंवा गिरणी कामगारांच्या संघर्षातून हा महाराष्ट्र घडलेला आहे, मुंबई घडलेली आहे. आणि हे घडत असताना या ज्या आता सत्ताधारी आहेत किंवा पूर्ण ही भ्रष्ट राजकीय व्यवस्था, एका सत्ताधाऱ्यांना म्हणण्यापेक्षा गेले 42 वर्ष ह्या पूर्ण भ्रष्ट राजकीय व्यवस्थेने या गिरणी कामगारांना त्रास दिलेला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या सत्ता येऊन गेल्या, कुणी गिरणी कामगारांसाठी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे तो मात्र घेतला नाही. काही जणांनी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी नक्कीच काहीतरी त्यांना अडचणी आल्या आणि त्या सत्तेपासून लांब झाले, त्यामुळे काही निर्णय राहिले. परंतु हे एक गोष्ट या सत्ताधाऱ्यांनी असेल किंवा राजकीय भ्रष्ट व्यवस्थेने लक्षात ठेवली पाहिजे. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आमच्याच वाटेवर येऊन आमची वाट लावणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर पडत नाही. हा या मराठी मातीचा इतिहास आहे आणि हे मात्र आपल्या राज्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही असे झालेलो आहेत. आम्ही हक्काचं मागतोय. मी काय सांगत असतो, आम्हाला भीक नको आहे, आम्ही अधिकार मागतोय. हे अधिकार हा कधी भीक मागायचे नसते, तो संघर्षातूनच मिळवावा लागतो. त्याला किती वेळ लागेल यालाही अंत नसतो. आणि त्यामुळे संघर्ष आपल्यासाठी अटळ आहे. एकजुटीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी तो प्रयत्न करतो की गिरणी कामगारांचा हा संघर्ष कुठेतरी थांबून त्यांच्या वाटेला न्याय मिळावा. परंतु आपल्यातलेच काही फुटीरवादी, नक्कीच आज ही गोष्ट बोलण्याची वेळ आलेली आहे की काही फुटीरवाद्यांमुळे, कारण आजपर्यंतचा इतिहास आहे, जगाचा इतिहास काढून पहा, मोठी मोठी साम्राज्य असतील ज्यावेळी उद्ध्वस्त झाले त्यामध्ये फुटीरवादी कारणीभूत होते. आणि गिरणी कामगार संघर्षामध्ये, चळवळीमध्ये असेच काही फुटीरवादी घुसलेत आणि त्यामुळे या संघर्षाला न्याय मिळण्यासाठी उशीर होतोय. आणि आता आपण पुढे येऊन बोललं पाहिजे. नक्कीच मी सर्व वारसांना विनंती करेन की आपला गिरणी कामगार आता 60-70 वर्षाचा आहे, पण वारसाने नक्कीच तरुण रक्त म्हणून येऊन पुढे विचारले पाहिजेत काही प्रश्न या लोकांना की तुम्ही जर शेलू वांगी सारख्या घरांना परवानगी देताय तर नक्कीच 1500 एकर जमीन ज्यावेळी अदानीला दिली जाते त्यावेळी तुम्ही शांत बसलेले असता. एनटीसी सारख्या मिलच्या जागा 100 ते 125 एकर जागा शिल्लक आहेत, त्या जागा कुठे जाणार आहेत? गेल्या वेळी आपल्या जेव्हा वरळीला एक आंदोलन झालं एकजुटीचं, त्यावेळी आपण 4 ते 5 हजार घरांचा आराखडा दिला होता. ही जागा भाड्याने घेतलेली की आमची घरं कुठे आहेत? म्हणजे ही जागा आमची मुंबईमध्ये असताना तुम्ही जर बाहेरला सांगत असाल तर नक्कीच या संपूर्ण राजकीय व्यवस्था असेल किंवा हे जे भ्रष्ट नेते आहेत यांना एक प्रश्न आहे की ही जी आमची जागा आहे ती तुम्ही कोणाच्या घशात घालणार आहेत किंवा आमच्या गिरणी कामगारांच्या संघर्षाचा सौदा तुम्ही कोणत्या बिल्डरशी केलाय हे आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे आपण एकजुटीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात हे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्नच करू की एक ठोस भूमिका घेऊन या संपूर्ण संघर्षाला निर्णयाकडे कसे घेऊन जाते. परंतु हे करत असताना आपल्याला ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांचा संघर्ष चालू आहे, कारण गिरणी कामगार ज्यावेळी 1982चा संप झाला तिथपासून फक्त गिरणी कामगारांनी आपला रोजगार गमावला ही चुकीची गोष्ट आहे. गिरणी कामगारांबरोबर या मुंबईने या मराठी मातेने आपले एक अस्तित्व गमवायला सुरुवात केली, मराठी भाषा गमवायला सुरुवात केली, मराठी परंपरा सुरुवात झाली तिथं पतन व्हायला. आणि त्याचमुळे कल्याणसारखे जे प्रकार दिसत आहेत हे उघडकीस यायला लागलेत. आणि त्यामुळे गिरणी कामगार हा मुंबईमध्ये का नको आहे तर पुन्हा ती एक संस्कृती, पुन्हा ती एक मराठी परंपरा गिरणी कामगारांच्या माध्यमातून मुंबईमध्ये नको आहे. आणि म्हणून सर्वात जास्त विरोध होतोय. जसं सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं की जागा नाहीत का, पुनर्वसन होत नाहीत का, लोकांसाठी घरं बांधली जात नाहीत का, बांधली जात आहेत, पण गिरणी कामगार का नकोय? कारण गिरणी कामगार ज्या दिवशी परत मुंबईत येईल तो दुसऱ्याची नाही म्हणणार, स्वतःची माझी मुंबई म्हणणार. आणि मुंबईला माझं म्हणणार या लोकांना नको आहे. आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आपण या मेळाव्याच्या माध्यमातून एक नक्कीच आज सुरुवात करू. निवडणुकीपूर्वी आपण एक चांगला निर्णय घेतला होता, परंतु कुठेतरी त्याला पाहिजे तेवढी ताकद मिळाली नाही किंवा कुठेतरी आपण त्या गोष्टी थोडं पाठी राहिलो. हरकत नाही, संघर्ष असाच असतो की प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही. पण ज्या वेळी महाराष्ट्रावर किंवा मातीवर आक्रमण झाले तेव्हा महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे.
आणि त्यामुळे या स्वाभिमानाची, शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानातून असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्यायविरुद्धच्या विचारातून, फुलेंच्या एक संघर्षातून, नक्कीच कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी फुलेंचा जो एक संघर्ष होता, त्या संघर्षाचाच वारसा घेऊन आज गिरणी कामगार उतरला पाहिजे रस्त्यावर. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण कुठेही मागे हटता कामा नये, कारण आता एकजूटच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. इतके दिवस प्रयत्न झाले आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक विनंती करण्यासाठी मी इथे उपस्थित राहिलेलो आहे की येणाऱ्या काळात एकजुटीच्या माध्यमातून जे काय निर्णय घेतले जातील गिरणी कामगारांच्या हिताचे, त्याला जास्तीत जास्त उपस्थिती राहून आपला संघर्ष, आपण टोकाचा संघर्ष करून आपल्याला न्यायाकडे जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गिरणी कामगार. सरकारने जो दोन जे डेव्हलपर नेमलेले आहेत, या डेव्हलपरकडून आपल्या सर्वांना फोन येत आहेत, मेसेज येत आहेत आणि या फोन आणि मेसेजच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गिरणी कामगारांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की हे कोण, लॉटरी तर लागली नाही तरीसुद्धा मला फोन येतात आणि म्हाडाकडून सांगितलं जातं आहे की तुम्हाला घर लागलं आहे, तुम्ही त्या घराकरता 5,000 रुपये द्या, तुमचा आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, आणि ही सगळे पुरावे त्यांच्याकडनं मागण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे एक गोष्ट अशी भयानक आहे की जी आपल्याकडून ते कन्सर्न लेटर म्हणजे संमतीपत्राच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे ते पत्र मागतायत. हे संमतीपत्र देणं म्हणजे आपण वागणीसारख्या घराकडे आपण स्वतःला बांधून घेण्यासारखं आहे. मग आपली मुंबईची दारं असू दे किंवा इतर ठिकाणी घरं मिळण्याचा अधिकार असू दे, हा आपला संपणार आहे. आणि हा घाट सरकारने 15 मार्चच्या GR मध्येच घातला होता आणि 16 सप्टेंबरच्या GR मध्ये त्यांनी टेंडर मागून ज्या बिल्डरांकडे 30 एकरापेक्षा जास्त जागा आहे अशा बिल्डरांनी गिरणी कामगारांकरता घरं बांधावी म्हणून सरकारने शेवटचा प्रयत्न करतो म्हणून आपल्या आधीच्या GR मध्ये म्हटलं होतं. आणि त्यांनी आपल्याला त्या GR मध्ये असं म्हटलं होतं की जर तुम्ही 17व्या पॅऱ्यामध्ये जे म्हटलं आहे की तुम्ही जर यामध्ये सहभाग घेतला नाही तर तुमचा मुंबईचा अधिकार संपणार आहे. अशा GRचा आपण निषेध केला आणि निषेध केल्यानंतर वांगणी आणि शेळूसारख्या ठिकाणी जे 2 डेव्हलपर आले, हे डेव्हलपर आपल्या घरामध्ये आपल्याकडे फोन करतायत, त्याचा आपल्याला त्रास होतो आहे, हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. काही कामगार त्यांना बळी पडतायत हे लक्षात आल्यानंतर एकजुटीच्या वतीने, सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने किंवा अन्य संघटनेच्या वतीने जे पत्र गेले म्हाडाला की म्हाडामध्ये अशा प्रकारे कारभार चालू आहे, हे डेव्हलपर 5,000 रुपयाची मागणी करतायत, आमच्याकडून कन्सर्न लेटर घेत आहेत, तर हे सरकारने त्यांना मान्यता दिली आहे काय, अशा पद्धतीची तक्रार ही आपल्या संघटनेकडून गेलेली आहे. आणि याच्यावर म्हाडाने दखल घेत असताना ही सर्व पत्र त्यांनी शासनाकडे पाठवले आणि शासनाला त्याची दखल घ्यायला सांगितलेली आहे. पण अद्याप शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. मध्यंतरी निवडणुकीचे निकाल लागणार होते, ह्या गडबडीमध्ये राहिलेला आहे. हा 2024चं वर्ष आता या 2 दिवसात संपतो आहे आणि आपल्यासमोर 2025चा हा इंग्रजी वर्षाचा नवीन वर्ष उजळणार आहे. आता खऱ्या अर्थाने आपल्याला तयारी दर्शवायची आहे मित्र. जर आता आपण झोपून राहिलो तर हे सरकार काय करेल याचा भान नाही आहे. कारण आपण पाहिलं या GRला विरोध करून सुद्धा या सरकारने तो GR मागे घेतलेला नाही. म्हणजे ही एक प्रकारची आरेरावी आहे. आचारसंहिता चालू असताना या सरकारने आचारसंहितेच्या पूर्वी या अदानी सारख्यांना हजारो एकर जमीन दिली. आपण गेली 20 वर्ष भांडतोय आणि 20 वर्ष सातत्याने या सरकारला सांगतोय की मुंबई शहरामध्ये असलेली NTCची जागा असू दे, खाजगी मालकांच्या जागा असू दे, ह्या ताब्यात घेऊन गिरणी कामगारांना घरं बांधा. पण या सरकारने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे. मग अदानीला द्यायला तुमच्याकडे हजारो एकर जमीन आहे आणि जे गिरणी कामगारांना कायद्यामध्ये तरतूद आहे, DC रूल काय म्हणतो की मुंबई शहरातल्या 58 गिरण्यांच्या 1/3 जागा ह्या गिरणी कामगारांच्या घराकरता दिल्या पाहिजे. मग या गिरण्या कुठे आहेत तर मुंबई शहरात आहेत आणि मुंबई शहरात असताना NTCच्या गिरण्याच्या जागा आम्हाला का मिळत नाही हा आमचा सवाल आहे. मग तुम्ही आम्हाला का मुंबईच्या बाहेर वांगणी आणि शेळूसारख्या ठिकाणी पाठवताय, हे सर्व आपण विचार केला पाहिजे मित्र. आणि हीच ती वेळ आहे. जर आता आपण विचार केला नाही आणि जर आपण या बिल्डरांना संमतीपत्र दिलं तर मात्र आपला मुंबईचा अधिकार जाणार आहे. ह्याच्यापासून आपण आपल्याला सावध करतो आहे. आणि आजचा खास मेळावा हाच आहे की पुढच्या लढाईची तयारी करा. ही जर वेळ गेली
तर सरकार हे आपल्यावर दडपशाही आणेल आणि आपण ते करून द्यायचं नाही आहे. म्हणून जास्तीत जास्त गिरणी कामगार वारस आज आपण या ठिकाणी रविवारचं कार्यक्रम घेण्याचं कारण काय, तर ज्या वारसांना नोकरीनिमित्त आपल्यामध्ये येता येत नाही अशा वारसांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि याच वारसांनी हा लढा पुढे न्यायचा आहे. आज आपण म्हणतोय गिरणी कामगार थकला, पण तो तसा थकलेला नाही आहे. तो वयाने थोडा शरीराने कमकुवत झाला आहे, पण लढाईच्या मनाने तो खंबीर आहे, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवून वारसाने सहभाग घेतला पाहिजे. आज आपण विचार करा, वांगणीसारख्या ठिकाणी, शेळूसारख्या ठिकाणी आपण घर घेण्याचं क्षणभर मान्य केलं. घराची किंमत काय लावली? 15 लाख रुपये. सरकार आमचे किती भरणार? 5.5 लाख रुपये. आपण स्वतः किती भरणार? 9.5 लाख रुपये. 9.5 लाख रुपये हवेतून येणार आहे. याच्यासाठी कर्ज काढावं लागणार आहे आणि कर्ज काढत असताना कर्ज फेडायला आम्हाला लागणार आहे. आणि हे करत असताना जरी आपण हे घर घेण्याचं क्षणभर मान्य केलं तर विचार करा, या घरासाठी आपण जे 9.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार आहोत, गुंतवणार आहोत, हे गुंतवल्यानंतर थोडंसं आणखी क्षणभर विचार करा की मला हे घर विकायचं आहे, किती रुपये मिळतील व? आज त्या तिकडे घराची किंमत जनतेसाठी त्या लोकांनी किती ठेवली आहे? तर 12 ते 13 लाख रुपये जाहिरात येत असते आणि गिरणी कामगारांना मात्र 30 घराची किंमत 15 लाख रुपये. आपण जर विकायचा विचार केला तर त्या घराची किंमत सुद्धा येणार नाही. क्षणभर आपण विचार करू की घर मी घेतलं, आता मला भाड्याने ठेवायचं आहे, तर भाड्याने ठेवून सुद्धा त्याची रक्कम भाडं मिळेल का? आज मुंबई शहरातलं घर आणि वांगणीचं घर याच्यातली थोडी तफावत समजून घ्या. आज मुंबईमधलं घर विकायचं म्हटलं तर त्याची काहीतरी किंमत येते. भाड्याने ठेवायचं म्हटलं तर आजच्या घडीला 20,000 रुपये भाडं मिळतंय. त्या ठिकाणी मिळेल का? मग अशा ठिकाणी जर सरकार आम्हाला त्या दरीमध्ये ढकलणार असेल, काही कामगारांनी जाऊन ते पाहिलेलं आहे, त्या कामगारांना अनुभव आलाय. जवळजवळ वांगणीपासून 7 किलोमीटर अंतरावर त्या आतमध्ये गावात ते बांधणी आहे. मग जर ह्याला आपल्याला विरोध करायचा असेल तर 1-2 काम नाही, संपूर्ण एकजूट संघटना ही तुमच्या सोबत आहे. फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे. उद्या संघटना काही कार्यक्रम देणार, नक्कीच देणार. एकजुटीच्या वतीने एक भव्य मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाची ज्यावेळेला आपल्याला सूचना येईल त्यावेळेला जास्तीत जास्त कामगारांनी सहभाग घेतला पाहिजे. आता काही संघटना याच्यामध्ये सहभागी होणार नाही, कारण त्यांनी स्वतःला विकलेलं आहे. हे वांगणी आणि शेळूसकाणी त्यांनी स्वतःला विकलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ते सहभाग घेणार नाही. काहींनी त्या ठिकाणी जाऊन भूमिपूजन केलेलं आहे. आपण वर्तमानपत्रातून पाहिलं असाल तर ही मंडळी आपल्याला न्याय देतील का असं वाटते? या खाडेलकर बाईने तर 2012 पूर्वीच आपली फसवणूक केली, हे तर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. आणि आता पेपरला बातम्या येत आहेत, काही संघटना म्हणतात की मुंबईमध्ये घर देऊ, मुंबईमध्ये घर देऊ. अरे हात तुमचे धरलेत कुणी? मुंबईमध्ये घर देण्यासाठी आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून रस्त्यावर या, ते तर म्हणत नाही. एका बाजूने वांगणी सारख्या ठिकाणी मान्यता दर्शवायची आणि दुसऱ्या बाजूने मुंबईला घर देतो म्हणून म्हणायचं. ही फसवेगिरी थांबवा. आता जास्त काळ गिरणी कामगारांची फसवणूक करता येणार नाही. म्हणून मित्रहो, आजच्या मेळाव्यातून हेच घेऊन जा की आपल्याला मुंबईमध्ये घर मिळवायचं आहे, NTCची जागा मुंबईमध्ये मिळवायची आहे. आज मुंबईमध्ये म्हणणारे गेले कुठे हो? सुनील राणे आज गप का राहिले? कशा करता राहिले? मुंबईमध्ये घर देऊ, बोरिवलीसारख्या ठिकाणची जागा देऊ, का नाही झाले? निवडणुकीच्या पूर्वी आम्ही ओरडून सांगत होतो की हा GR रद्द करा, मुंबईच्या जागा उपलब्ध करा, पण कोणी पुढे आलेलं नाही. झाला आता पदं गेली. आता पदं गेल्यानंतर पुढे काय करायचं? मित्रहो, आपण त्यावेळेला हेच सांगत होतो की सरकार कोणतंही येऊ दे, आपली लढाई आपल्याला थांबवता येणार नाही. जरी आपल्या इच्छेचं सरकार आलं असतं तरी सुद्धा आपल्याला लढाई करून त्यांच्यावर दबाव टाकून आपली मागणी पूर्ण करायचं हे आपल्याला चुकलं नव्हतं. म्हणून आपल्या संघर्ष हे आपल्या 5वीला पोचलेला हे लक्षात ठेवून आजच्या मेळाव्यामध्ये आपण हाच निर्धार करा की पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये वारसासह आम्ही एकजुटीला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरू आणि आमची घरं मुंबईमध्ये आपण मिळून घेऊ. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र. आज ज्या पद्धतीनं वांगणीची घरं घ्या म्हणून सांगता आणि शेलूची घरं घ्या याच्यासारखा निषेधार्थ करण्यासारखं कुठली गोष्ट नाही. मला आता आवर्जून सांगायचं आहे, प्रचंड संताप येणारी गोष्ट आहे.
की जी काही कामगार फोन करतात, कार्यकर्ते फोन करतात की आम्ही काय करायचं, असा असा फोन आला होता. मग तो फोन करणारा कोण आहे? तो एक बिल्डर आहे. त्या बिल्डरला सरकारने सांगितलंय बाबा 80,000 घरं बनवून द्या, आणि किती लोक त्याला मान्यता देतात त्याचा सर्वे करा. संपन्न गोष्ट आहे, सर्वे करा. आणि सर्वे करण्यासाठी यांनी काय करावं, त्यांना दिलेल्या डेट्यावरती प्रत्येक जे पात्र लोक आहेत त्यांना फोन केले जातात आणि सांगितलं जातं की तुम्ही या ठिकाणी या आणि तुम्हाला आम्ही मागणीची घरं देत आहोत. 9.5 लाखामध्ये 15 लाखाचं घर देतो आहोत. अरे हराम करायला फुकट दिलं तरी ते लोक आम्हाला, अरे फुकट घेऊन सुद्धा आपल्याला त्याचा फायदा नाही आहे. कोण जाणार त्या ठिकाणी राहायला? काय त्याच्यातून फायदा आहे? किती भाडं मिळू शकतं आणि त्याला 15 लाख रुपये आम्ही द्यायचे? अरे गेले 42 वर्ष आम्ही आमच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो. या मुंबईच्या घडवण्यासाठी आम्ही आमचे योगदान दिलं, बलिदान दिलं. याची काहीच किंमत नाही या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून या सरकारला आता ठणकावून सांगावं लागेल की बाबा या ठिकाणी जर आम्हाला मुंबईचं पुनर्वसन करणार नसाल तर येणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला सळो की पळ करायसाठी आपल्याला आजचा निर्धार करणं गरजेचं आहे. आम्ही नाही सोडलेली लढाई आणि नाही सोडणार. ज्या लोकांना खरोखर मुंबईतल्या घराची अस्तित्वाची जाणीव आहे किंवा ज्या लोकांना खरोखर मुंबईतल्या जमिनीच्या संदर्भातलं गांभीर्य आहे ती लोक नक्की राहतील. पण ज्या लोकांना या गोष्टीची गांभीर्य नसेल ती लोक जातील आणि आयुष्यभर फसल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी मी ठामपणे सांगतोय. काही लोकांनी जाऊन तो भूमिपूजन केलं. एकदा गिरणी कामगाराचा प्रश्न संपू दे. का ओझं झालं, त्यांना खूप त्रास व्हायला लागला. कारण गिरणी कामगार एकदा वयस्कर झालाय, थकलाय, संपलाय. आता एकदा त्याला घरं मिळाली की आमचा विषय संपतो. अरे गिरणी कामगारचा प्रश्न संपवण्यासारखा नाही आहे आणि संपणारही नाही अशा पद्धतीनं. सरकारच्या मुळावर बसून तो घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि निर्धार आज आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहे. भले आमचे किती सवंगडी राहू देत पण आम्ही हा आमचा मुद्दा सोडणार नाही की मुंबईत गिरणी कामगारांचं पुनर्वसन झालं पाहिजे. शिरूरच्या घराला सर्वांनी पूर्णपणे विरोध केला पाहिजे. आणि जे कोणी असे फोन करत असतील त्यांना विचारलं पाहिजे, हरामखोरानं तुम्हाला मुंबईत घर देत असेल तर बोलव, नाही तर पुन्हा फोन करू नको. उत्तरं द्या ना. कशाला तुम्ही प्रश्न विचारता? कारण ज्यावेळी फोन येतो तेव्हा अरे मिळतंय का बघा, 15 लाखाचं 9 लाखात मिळते, 6 लाख. अरे उद्या फुकट देतील, घेणार आहोत का आपण? नाही ना. जर आम्हाला घ्यायचं नाही तर आम्हाला त्या वाटेला जायचं नाही तर त्या गोष्टीबद्दल आपण विचार सुद्धा करू नये. कारण आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईतच गिरणी कामगाराचं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि गेले 15-20 वर्षानंतर तुम्ही जी काही पात्रता निश्चितीची काढली त्यामध्ये जो कामगार मृत झाला त्याला पुरावे मिळत नाहीत. या पुराव्याचं काय? आज पुराव्या देण्याची व्यवस्था तुमच्याकडे काय नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून कामगारांची संख्या कमी करणं, जे 1.5 लाख होते तिथं तुम्हाला 99,000वरती आणलं. उद्या 99,000वरनं 40,000वरती, 40,000वरनं 20,000वरती आणतील. अशा पद्धतीनं मुंबईतून हद्दपार करण्याचं कटकारस्थान हे सातत्यानं चालू आहे. याचं कारण आहे आपण संघटित नाही, आपण विचार करत नाही. आपण ह्याच्या गोष्टीवरती आपण कोण आपला कोण परका या गोष्टीवर आपण विचार करत नाही. याचा फायदा ही मंडळी घेत आहेत. तेव्हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण 42 वर्ष सतत आपण सगळ्यांची भाषणं ऐकतोय, सगळ्यांचे विचार ऐकतोय. त्यातून आपल्याला थोडं तरी कळायला पाहिजे की कोण माझा परका आहे, कोण मला उद्ध्वस्त करतो. हे जर आपल्याला ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस आपण नक्कीच निर्णय चांगले घ्या. आणि मला निर्धार वाटतो की या ठिकाणी आजचा निर्णय जाहीर होईल. आपला मोठा कार्यक्रम काय घ्यायचा तो जो एकजूटच्या माध्यमातून जे आपण कार्यक्रम करणार आहोत ते नक्कीच आपण यशाकडे जाणारे कार्यक्रम असतील. याबद्दल मला पूर्णपणे विश्वास आहे. याला संपूर्ण ताकद आपण सगळ्यांनी लावली पाहिजे. प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे. महाराष्ट्रातून ज्या ज्या ठिकाणी आपले सहकारी आहेत त्या ठिकाणी जाऊन आपला विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. म्हणून आज या निर्धार सभेमध्ये आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज निर्धार करा की बाबा मी 10 ते 20 लोकांना येणाऱ्या पुढच्या आंदोलनामध्ये घेऊन येईल आणि पुरा मुंबई छाप करण्यासाठी मी माझी ताकद पणाला लावेल. हा निर्धार तुम्ही करा. नक्कीच मुंबईतल्या अस्तित्वासाठीची लढाई आपण यशस्वी करू हा माझा ठाम विश्वास आहे. या ठिकाणी ज्या गिरणी कामगारांनी बंद केला राजकीय कारणाकरता आणि पैशाकरता नाही, तेव्हाची आपली परंपरा, मग डांगे असतील, आंबेडकर असतील, दत्ता सामंत असतील,
लाल निशाण पक्षाचे आमचे यशवंत चव्हाण, कॉम्रेड DS कुलकर्णी असतील, त्याच्याही अगोदर लोखंडे असतील, हे सगळे पुढारी हे गिरणी कामगारांचे होते. आणि ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये असो, नाहीतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात असो, नाहीतर सगळ्या कामगार कायद्याचं जनक जो गिरणी कामगार आहे तो या ठिकाणी जमलेला आहे. याचा मला अभिमान आहे. दुसऱ्या अशा गोष्टीचा अभिमान आहे. आम्ही आमच्या परिभाषेत लालभाऊ ठेवले जे मानतो की हे वर्गयुद्ध आहे. आणि मी म्हणेन की अतिशय चांगलं भाषण त्यांनी केलं त्या हरिनाथ तिवारी, हे BMSचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी शेवटी भाषण समाप्त करताना जय श्रीराम म्हणून त्यांनी भाषण केलं. पण ते भाजप सरकारवर तेवढेच त्याने तुटून पडले. कशात नाही हे जाणीव होते. किंवा माझ्या अगोदर ज्यांनी भाषण केलं ते बाळ खवणेकर असतील, ते सेनेला मानणारे कार्यकर्ते आहेत. पण गिरणी कामगार वर्ग म्हणून आम्ही सगळेजण एकजुटीत आहे आणि ही आपल्या वर्गाची ताकद आहे. जसे राज्यकर्ता वर्ग असेल तो एका वर्गाचा आहे, मग ते लेबल कुठलंही असो, काँग्रेस असो, BJP असो, नाही तर इतर भांडवली पक्ष असो, त्याच्यात तुम्हाला लोढा दिसणार. ज्यांनी 3 गिरण्यांच्या जागा विकत घेतल्या बंद पडल्यानंतर, नंतर त्यात तुम्हाला प्रसाद लाड दिसणार, जो मुंबईतला मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. अदानीला जमीन देणारे तुम्हाला दिसणार त्याच्यामध्ये. किंवा अदानीला जगातला मोठा भांडवलदार बनवणारे केंद्रातले मोदी सरकार असो, हे तुम्हाला एका बाजूला दिसणार आणि दुसऱ्या बाजूला आपण दिसणार वर्ग म्हणून. आणि ही वर्गाची लढाई आहे हे आपण समजून घेतलं तर तुम्हाला या पक्षांच्या भूमिका तुम्हाला समजून घेता येतील. आणि त्यांना साथ करणारे आपल्यातले पण जे फुटीर आहेत त्यांची नावं मी सांगत नाही, हरिनाथ तिवारींनी सर्व सांगितलंय. ते जयश्री खाडीलकर असोत, त्या त्यांच्या नेत्या आहेत. आणि प्रवीण गाग असोत, जे इसवलकरांचे परंपरा चालवणारे आहेत, हे आपल्या विरुद्ध आहे. आणि अशी ही लढाई आहे. बाकीचे सगळे मुद्दे माझ्या अगोदरच्या सहकार्यांनी घेतलेले आहेत. GR मध्ये म्हणतात मुंबईत जमीन नाही, पण GR काढल्यानंतर अदानीला 1,500 एकर जमीन देतात मुंबईतली. मग ते केंद्र सरकारची जमीन असो, मिठागरातली, नाहीतर मुंबईतल्या परिसरात ULCची जमीन असो, ते डबल इंजिनचं सरकार देऊ शकतं अदानीला, केंद्रातलं आणि राज्यातलं. पण मुंबईतल्या गिरणी कामगारांना जागा नाही म्हणतात. ज्या काँग्रेस सरकारने DC रूलमध्ये बदल करून, जसं तिवारींनी सांगितलं की 600 एकर जमिनीतला 1/3 वाटा जो म्हाडाला गरिबांच्या घराकरता होता, तो विलासराव देशमुखनी DC रूलमध्ये बदल करून ओपन लँड अँड बॅलन्स FSI हा शब्द टोटल लँडच्या ऐवजी घातला आणि त्याच्यातनं आपली 30 एकरावर जमीन आणून ठेवली. सरकार आहेत आणि त्याच्या विरुद्ध लढून आपण घराचाही हक्क मिळवला हे लक्षात घ्या. त्याच्यात आपल्याला डॉक्टर दत्ता सामंतांसारख्या नेत्यांचं गमवावं लागलं, ते या DC रूलच्या परिणामीच हे लक्षात घ्या.
जोपर्यंत आम्ही दत्त सामंतांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जमीन विकता कामा नये, कारण तीच रोजीरोटी आमची आहे. त्याला RMS मोर्चा काढत होती, नको आम्हाला जमिनीचा तुकडा हवा, भाकरीचा तुकडा. आणि दत्ता सामंतांनी ठामपणे सांगितलं, एकदा तुम्ही जमीन विकली ही भाकरी तुम्हाला राहणार नाही, आणि ते आपण भोगतो आहोत. आपण धर्माच्या जातीच्या प्रांताच्या मध्ये वाटले गेलो आणि त्याचे परिणाम आज आपण भोगतो आहोत. असो, सर्व श्रमिक संघटनेनीच हे सांगितलं 2005 साली की आपण लढून अधिकार गिरणी कामगारांच्या घराचा मिळालेला आहे आणि तो कार्यान्वित करूया. त्या RMSनी गांधी सभागृहात मिटिंग घेऊन सांगितलं, अरे कसले लाल बावटेवाले तुम्हाला शेड्या लावतायत, GRS घेतली, सगळं ड्यूज घेतले, आता कसली जमीन आणि कसलं घर. आणि आज ते सांगतायत चलो वांगणी. लक्षात आलं? जास्त वर्णनातून जात नाही. आपण 2011 साली त्याच्या अगोदर सर्व या संघटनांच्या ऑफिसवर मोर्चे काढले आणि मालकावर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर या मागणीवर सगळ्यांना आणलं. आणि त्याच्या परिणामी जाहीर करावं लागलं त्या सरकारला की निव्वळ गिरणी कामगारांना अधिकार आहे असं नाही, तर त्यांच्या वारसांनाही अधिकार आहे. हे लक्षात घ्या. एक मोर्चा आपण दणकून काढला, आपली वर्गाची ताकद दाखवली आणि त्याच्या परिणामी वारसदारांसहित गिरणी कामगारांच्या घराचा हक्क आपण प्रस्थापित केला. आता तीच वेळ आलेली आहे. हरिनाथ तिवारींनी 17 कलम वाचून दाखवलं GR मधलं. ते स्पष्ट म्हणत आहे की तुम्ही वांगणी आणि शिरूरला जा, नाहीतर मुंबईतल्या घराचा अधिकार तुम्हाला राहणार नाही. आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की मुंबईतही घराची जमीन आहे आणि डबल इंजिन सरकारने जर मनात आणलं तर अजूनही NTCची 100 एकर जमीन मुंबईत शिल्लक आहे. जर अदानीला द्यायला 1,500 एकर डबल इंजिन सरकार करू शकतं, तर गिरणी कामगारांना का नाही? असं असताना 80,000 घरं तुम्ही वांगणी आणि शेरूरला करताय, त्याचा आपण विरोध केला पाहिजे. पण नुसता इथे बैठकीत बसून विरोध करून उपयोग नाही. ज्या संख्येने वारसदारांनी या लढाईत सामील व्हायला पाहिजे ते अजूनही सामील होत नाही आहे. आणि हा निर्णायक क्षण आहे. येत्या वर्षभरात ठरणार आहे की गिरणी कामगार कुठे जाणार, वांगणी शिरूरला जाणार की मुंबईत घरं मिळवणार. हा निर्णायक काळ आहे. आणि म्हणून आणि आता तर राज्यात सुद्धा ज्यांनी आपल्याला शेलू आणि वांगणीला पाठवलं तेच सरकार आलेलं आहे. त्यामुळे आपली लढाई तशी कठीण झालेली आहे. पण तरी सुद्धा जर वारसदारांसकट 1,00,000 लोक जर आपण गोळा करू शकलो तर कुठलंही सरकार असो, अगदी हेही सरकार असो, त्यांना आपण मागे रेटू शकतो आणि मुंबईत घर मिळवू शकतो. हे लक्षात घ्या. पण शेवटी भाषणात ताकद नाही, संख्येत ताकद आहे. यापुढे जर आपल्याला घर मिळवायचं असेल मुंबईमध्ये तर संख्यात्मक ताकद आपली वाढली पाहिजे. वारसदारांनाही घरातून खेचून घेऊन एक दिवस खाडा करून ज्या दिवशी आंदोलन ठरेल त्या दिवशी त्यांनी हजर राहिलं तरच त्यांना अधिकार घराचा मिळेल, पदरात पडेल. हे लक्षात घ्या. मी नुसती जाता जाता कुठल्या कुठल्या गिरणींची जागा आहे मुंबईमध्ये ते सांगतो. मातुल्य, मोबदला नंबर 3, हिंदुस्तान AB, व्हिक्टोरिया, वेस्टर्न इंडिया, हिंदुस्तान क्राउन मिल,
इंदू नंबर 4, जाम, मधुसूदन, सीताराम, हिंदुस्तान प्रोसेस, न्यूग्रेट आणि सेंचुरी आणि शिवाय 7 NTCच्या जमिनी आहेत, थोड्या राहिलेल्या त्या आहेत. हे म्हाडानी त्याच्यावर किती गिरणी कामगारांचा वाटा आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यापैकी काही जमिनी म्हाडाच्या पोझिशनमध्ये आहेत. पण 2014 पासून त्याच्यातलं कुठलंही घर बांधलं गेलेलं नाही. त्याच्याशिवाय जॉईंट व्हेंचरमध्ये NTCच्या ज्या गिरण्या आहेत ती आत्ता कुठलीही गिरणी चालत नाही. पण त्याच्यात गिरणी कामगारांचा वाटा किती हे NTCने अजून त्याला कळवलेलं नाही. ती संबंध जागा, मग ती दिग्विजय असेल, दिल्ले असेल, गोल्डमोर असेल, इंडियन नंबर 1, इंडियन नंबर 5, इंडियन नंबर 6 आपली आंबेडकरांच्या ह्याला दिलेली आहे. पण त्याच्यातला वाटाही डिटर्मिन झालेला नाही. त्यानंतर न्यू सिटी, पोद्दार प्रोसेस, टाटा, ब्रॅडबरी आणि रघुवंशी याचा अजून गिरणी कामगारांचा वाटाच ठरलेला नाही. तो जर ठरला तर गिरणी कामगारांची मुंबईत सुद्धा आमच्या अंदाजाप्रमाणे 10,000 घरं कमी होऊ शकतात आत्ता आहे त्या डिस्ट्रिक्टप्रमाणे. पण आपण आंदोलन तीव्र केलं तर अजूनही सगळी मिळून 100 एकर जमीन NTCची मुंबईत शिल्लक आहे आणि ती सर्व जर गिरणी कामगारांना देण्यात आली आणि डबल इंजिन सरकार हा निर्णय घेऊ शकते. पण त्याच्याकरता त्यांना तीव्र आंदोलनं केल्याशिवाय सहजासहजी हे भांडवलदारांचं उघडपणे समर्थन करणारं सरकार आपल्याला न्याय देणार नाही. त्याच्याकरता जोरदार आंदोलन करावं लागेल आणि जे काही आपले अध्यक्ष किंवा आपले संघटनेचे आमच्या संघटनेचे अध्यक्ष उदय भट जो आपल्याला कार्यक्रम देतील त्या दिवशी हजारो गिरणी कामगार त्या दिवशी जमले पाहिजेत. तरच आपला लढा यशस्वी आपण करू शकू. आणि प्रत्येकाने आता कार्यकर्ता होणं आवश्यक आहे. कोविडपूर्वी जवळजवळ आपल्या 35 गिरण्यांमध्ये कमिट्या होत्या आणि दर महिन्याला त्यांची मीटिंग होत होती. तोही कार्यक्रमाचा तोही आपली संघटनात्मक बांधणी आपल्याला करावी लागेल. तरच हुकमी संख्येने आपण जमू शकू अल्पावधीत. त्याच्यात वारसदारांनाही सामील करून घेणं आवश्यक आहे. जर आपल्याला ही वर्ग लढाई जिंकायची असेल तर आपल्याला या प्रयत्नाला लागलं पाहिजे आणि त्या तुमच्या उपस्थितीवरून मला असं वाटतंय की आपण जरूर ही लढाई जिंकू शकू. पण ते कंबर कसली पाहिजे आणि या सर्व क्रमामध्ये जसं सुरुवातीपासून सर्व श्रमिक संघटना आहे तशी शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहील ही ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द पुरे करतो. गिरणी कामगारांचं गिरणीच्या जागेत वापर देऊन पुनर्वसन. धन्यवाद. 91 साली ते धोरण आलं आणि आज आपण इथे पाहतोय त्या क्रमामध्ये खूप बदल घडला. जे काही मुंबईचं स्वरूप पालटलं त्या मुंबईच्या स्वरूप पालटण्यामध्ये आता उत्पादन करणारा भांडवलदार श्रेष्ठ नाही त्याचा आता बदल चालत नाही. तर जमीन कोणाच्या ताब्यामध्ये आहे, बिल्डर कोण आहे त्याच्या हातामध्ये हे सगळं डेव्हलपमेंट करण्याच्या आधी त्याचं आता सगळं चालतंय. आणि तुम्ही बघताय की घरोघर लढाई चालू आहे. मुंबईमधली 1-1 इंच जमीन ही कोणाची? भांडवलदार वर्गामध्ये लढाई आहे. आज जो राज्यकर्ता वर्ग आहे भाजपच्या स्वरूपाने केंद्रामधला आणि ते त्याचं डबल इंजिन सरकार त्यांनी संपूर्णपणे अदानी केंद्रित विकासाचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्यात अंबानी पण आहे, थोडा इकडे तिकडे सगळे आहेत. पण त्याच्याकडे सर्व संसाधन साधनाची मालकी गेली पाहिजे अशा प्रचंड प्रमाणाचं तिथे राजकारण चालू आहे आणि ही लढाई आहे.
नाहीतर गिरणी कामगारांना जमीन देण्याकरता अडचण काय? स्वतःच तुम्ही सांगताय की आम्ही मराठी आहोत, आता तर हिंदू पण आहोत. गिरणी कामगारांमध्ये मला वाटतं हा प्रश्नच येत नाही. जवळजवळ म्हणजे आम्ही हा मान्यच करत नाही विभागणी. आमची विभागणी कष्ट करणारा राबणारा भांडवल कामगार विरुद्ध त्याचं शोषण करणारा भांडवलदार हाच खरा तो भेद आहे. हे जाणीवपूर्वक भेद निर्माण केलेले आहेत ते आम्ही मानतच नाही. पण त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर गिरणी कामगार हिंदू आहेत, गिरणी कामगार मराठी आहेत. अडचण कसली होते? अडचण ही आहे की आज जमीन प्रचंड प्रमाणामध्ये याच्या हातामध्ये जमिनीचं केंद्रीकरण तो देशाचा सगळ्यात मोठा भांडवलदार आहे, तो उलाढाला करतोय. आणि ती जमीन आज आपण पाहिली धारावीच्या स्वरूपाने 1 लाख 1.5 लाख कोटी रुपयाची उलाढाल तिकडे होणार आहे. त्या 1 लाख 1.5 लाख कोटीची उलाढाल आज अदानी करणार. मुंबईमध्ये खटावची गिरणी ऑलरेडी अदानीने घेतलेली आहे. अदानीचा पॉवर तिथे उभा राहिलेला आहे. जागोजागी अदानी येतोय. त्याच्याबरोबर बसणारे दलाल सगळे येत आहेत. मध्ये नारायण राणेचा पण अभिंग टॉवर येतोय. आणखीन कोणाचे येत आहेत. त्यामुळे सगळे रोडा तर आहेच. या सगळ्यांचे तिकडे पिल्लू तर आहेच, त्यांना तुकडे दिलेलेच आहे. अशी ही सगळी लढाई चालू असताना मला वाटतं की ह्या शक्तीचा तोल बदलायचा कोणाचं ताकद असेल की हा मुंबई कोणाची ही जर निर्णायक त्याची पुन्हा करायची आज कोणा ताकद असेल ती आजही गिरणी कामगारांमध्ये आहे, तुमच्या वारसदारांमध्ये आहे. कारण तो वारसा म्हणून आपण नेहमी म्हणतो की इतिहासाचं आपण काय आकलन करतो की वर्तमान काळ समजायला आणि भविष्य काळाचं दमदार पाऊल पुढे चालू ठेवण्याकरता मोरारजी देसाईंनी सांगितलं होतं चंद्र सूर्य असेल तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्र मिळणार नाही. त्याच मोरारजीच्या नाकावर टिचून अर्थात त्याची जबर किंमत 107 हुतात्म्यांची देऊन मुंबईसह मराठी माणसाची महाराष्ट्र आपण निर्माण करून दाखवला आणि नंतर एक इतिहास पुढचा घडला. आजही त्यांनी आपल्याला आव्हान दिलेलं आहे. मी खास करून वारसाला म्हणतोय की आपल्याला आव्हान दिलेलं आहे ही तुमची मुंबई नाही. तुम्हाला आम्ही इथे बोलवणार या बोरवलीवर डोंबिवलीवर डॉक्टर दत्ता सामंत सांगायचे की एकदा का जमिनीचा तुकडा विकला की गरिबी विकून तुम्ही मुंबईपासून बाहेर फेकले जाणार. तुम्ही जाणार डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, कर्जत, विरार, भाईंदर आणि तिथून पुरासारखे रेल्वेतनं भरून येणार आणि इथे भांडवलदारांची सेवा करणार. लिफ्टमन होणार, ड्रायव्हर होणार, कुरिअर बॉय होणार. कोणालाही गिरणी कामगारांप्रमाणे परमनंट नोकरी मिळणार नाही. तुम्ही अस्थिरतेच्या गरजेत फेकले जाणार आणि हे आपण सगळे ते लोणी स्वतःच्या घशात घालणार आणि तुम्हाला मात्र लढाई करत ठेवणार. आज तुम्हाला त्याने आव्हान दिलेलं आहे की आपण समजतोय की मुंबई जमीन आहे. मुळात हा त्यांनी जो बदल केला त्याचाच आपण निश्चित केला. पण पुन्हा सरसावून आम्ही उभं राहिलो तेव्हा त्यांना लाजे खातर मुंबईच्या गिरण्यांच्या कामगारांना घराचा अधिकार द्यावा लागला. तो अधिकार बजावत नव्हते. रस्ता रोको केले, जेल भरो केले, प्रत्यक्ष घराचं बांधकाम सुरू झालं. मधल्या काळामध्ये या सगळ्या संघटनांनी ज्या फुटीरांची नावं घेतली त्यांना हाताशी धरून त्यांच्या दलाली करणं हा त्यांचा पहिल्यापासूनच काम आहे. म्हणजे गिरण्यात होते त्यावेळेला मालकांच्या घरात गिरण्यांना बाहेर काढण्याकरता परत मालकांच्या घरात गिरण्यांची घरं मिळू नयेत म्हणून मालकांच्या घरात घराचा अधिकार मिळवला तर जमीन कमी करायला म्हणून परत मालकांच्या घरात उभी राहिली. घरात आम्ही मांडणी केली की आम्हाला देशोधडीला लावलाय. मालक आणि रुपयांनी जमीन घेतोय. घेतलेली त्यांनी 100 वर्षापूर्वी तो 200 कोटी रुपयाला एकराला विकतोय. मला 39 वर्षाचा सरासरी असताना तो गिरणीच्या बाहेर काढलाय. घराची किंमत त्यांच्यावर कर लावून वसूल करा. त्याला पुन्हा हे सगळी मंडळी दलाल बनली आणि कोण 4 जण फुकट देत होता. तुम्हाला कसं घर फुकट देणार म्हणून घराची किंमत मान्य केली. आपण जेल बरो केला त्या पहिल्या लॉटरीच्या वेळेला. आमच्या माझ्यासह काही लोकांना त्यांच्या पोलिसांमध्ये लॉकअप नोटीसमध्ये ताब्यात घेतलेलं होतं. आणि आता पुन्हा आम्ही जेव्हा सांगतोय म्हणजे आमचा गिरणी कामगार सांगतोय त्याचा वारसदार सांगतोय की मुंबईत जमीन आहे. गिरणगावामध्ये किती शिल्लक जमीन आहे त्याचा आपण पाढा बघितला. म्हणजे जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही मराठी माणसांचे कैवारी असाल तर हा प्रश्नच पडता कामा नाही होता की 100 एकर जमीन तुम्ही जर गिरणी कामगारांना दिली तर आज पुन्हा एकदा मराठी मुंबई आणि मराठी माणसाची संस्कृती या गिरणगावामध्ये नांदेल एक इतिहास घडेल. तुम्ही किती जमिनीच्या लोणार आणि अदानी
अदानीला देणारा आणि कोण तिथे येऊन राहणार आहे? 2-2 कोटी 4-4 कोटी 10-10 कोटीचे फ्लॅट होत आहेत, बिझनेस पार्क होत आहेत, पंचतारांकित हॉटेल्स होत आहेत. तिथे आराम करून तुम्ही आम्हाला गुलाबाच्या नोकऱ्यांकरता वापरताय आणि ही सगळी मालमत्ता जी आमच्या आई वडिलांच्या पूर्वीच्या पिढीने आपल्या रक्ताने आणि घामाने मिळवली ती मात्र तुम्ही आम्हाला देशोदेव लावताय, हे आम्ही सहन करणार नाही. देऊ शकतात, ही आम्ही जमीन दाखवली. ज्या जमिनी ध्येय आहेत त्याची पाडावाचला, ज्या जमिनी विकायच्या आहेत खड्ड्यात गेला तुमचा कायदा. आमच्या सगळ्या जमिनी आमच्या ताब्यात द्या. आज गिरणी कामगारांना पण धारावीची जमिनी आहे, इटागराच्या जमिनी आहे, ज्या अदानीला देण्याकरता तुम्हाला जमिनी आहेत पण गिरणी कामगारांना देण्याकरता जमीन नाही. मला असं वाटतंय की ही मुंबई कोणाची 107 हुतात्मे जे आपले गेले आणि आपल्या मागच्या पिढीने सगळा घाम आणि रक्त मारून हा जो महाराष्ट्र उभा केला त्याचे जर आपण सच्चे वारसदार असू आणि खऱ्या अर्थाने आपण घडवले असू तर वारसदारांना माझं आव्हान आहे की येत्या काळामध्ये जर आपण रस्त्यावर उतरलो तरी मुंबई कोणाची याचा फैसला आपल्या बाजूने आपण लावू शकतो एवढी ताकद. निवडणुकीचे निकाल लावल्यात किती, कधी कामगार वर्गाला विधानसभेत लोकसभेत न्याय मिळालेला नाही. जरूर त्या निवडणुकांमध्ये आपण कामगार वर्गाचं राजकारणाचा जर आपला स्वतंत्र पर्याय असता तर आज वेगळं चित्र दिसलं असतं. त्यालाही एक महत्व आहे. पण आम्हाला जे मिळालं आहे 70-72 वर्षाचा आपल्या भारताच्या लोकशाहीचा इतिहास आहे. विधानसभेचा 50-60 वर्षाचा आहे. मला नाही वाटत की लोकसभेत आणि विधानसभेमध्ये कुठला ठरावून आमचा प्रश्न सुटला. रस्त्यावरचं आंदोलन पहिलं झालंय आणि मग सत्ताधाऱ्यांना तिथे वाकावं लागलंय. कधीही आम्हाला या सत्ताधाऱ्यांचं जे काही जे लोकसभा आणि विधानसभा आहे त्याने आम्हाला कधी कष्टकऱ्यांच्या बाजूने न्याय दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला हातबलता येण्याची काही गरजच नाही. ज्याला सत्ता मिळवायची आहे त्यांच्या दृष्टीने हातबलता असेल, पण ही कोंडी फोडण्याची ताकद जर कोणाची असेल की त्या 288 विधानसभेचे आमदार आणि 548 लोकसभा ही तुमच्या दृष्टीने मोठी आहे पण आमच्या दृष्टीने रस्ता मोठा आहे. रस्त्यावरची आमची ताकद मोठी आहे आणि तीच काही आमची लोकसभा. तुम्ही ठराव तिथे काही करा, 15/5/2024 ठराव तुम्ही करून आमचा अधिकार काढून घ्या, पण आम्ही जो आता आंदोलन सुरू करतोय त्या आंदोलनाने तुमचा या ठरावाच्या ठिकऱ्या तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आमचा अधिकार मिळवणार एवढी ताकद आमची आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतंय की हा लढा आहे. महाभारतामध्ये कौरवांकडे 1 इंच जमीन मागितली होती पांडवांनी, पण ती जमिनीचं काय जुनं तुकडा आहे आपल्यामध्ये, वर्ग संघर्ष फार मोठा आहे. जमीन मागितली होती की माझ्या न्यायाची जमीन द्या, तुम्ही घ्या सगळं पण मला द्या. मला वाटते आधुनिक काळातले भांडवलशाही काळातले हे सगळे जे कौरव बसलेले आहेत त्यांच्यासमोर हे गिरणी कामगार वारसदार आणि गिरणी कामगार पांडवाच्या रूपाने लढायला उभे आहेत. विजय आपलाच होणार. प्रश्न आहे तो संघर्षामध्ये उतरण्याचा, घरात बसून नाही. मी वारसदारांना आवाहन करतोय की तुमच्या नोकऱ्यांचं स्वरूप बघता तुम्हाला सहजपणे येणं जरा अवघड जात आहे. मी व्हॉट्सअप पण बरेच बघतो. मला असं वाटतं की त्यातला एक जो ट्रेंड आहे त्याच्याबद्दल मात्र आपण ठाम असलं पाहिजे की अत्यंत वाईट पद्धतीने तिथे मांडलं जात आहे. काही आरोप केले जात आहेत. या सगळ्यांना खड्यासारखं दूर टाकून दिलं पाहिजे. जे लढायच्या मैदानात तेच खरे वारसदार आणि जे लढायच्या मैदानात नाही ते त्या शेलू आणि मागणीवाल्यांचे दलालांबरोबर. शेलू आणि मागणी खरी क्यू वाढवली एवढी म्हणजे दलाली आहे. काय गरज आहे तुम्हाला आता खरं ही दलाली करायची? तुम्ही शेलूच्या बाजूने एक मागणीच्या बाजूने हराम करा. तुम्ही गिरणी कामगाराच्या बाजूने कधी होणार? का गिरणी चालत होती तेव्हा मालकांबरोबर, बंद पडली तेव्हा मालकांबरोबर, बिल्डर बरोबर आणि आताही पुन्हा तुम्ही त्या बिल्डर बरोबर. ती जमीन तिथे कवडी मोलाने घेतलेली आहे, तिथे कोणी तिथे जायला तयार नाही. त्या गिरणीला किंमत नाही. ती किंमत मिळवून देण्याकरता गिरणी कामगारांना कर्जबाजारी करण्याचा हा उद्योग सुरू केला. त्या बिल्डरचा तो आमचा बिल्डरचा एक माणूस आमच्या ऑफिसमध्ये आला होता. आम्ही सगळे होतो आणि तो आम्हाला पटवून सांगत होता. आम्ही त्याला विचारलं प्रत्येक फ्लॅट मध्ये तुला किती नफा आहे ते पहिले सांग. हे तू काय धर्मात्माचं नाव आणलाय समाजसेवेचा? नाही, आम्ही काय समाजसेवक नाही.
आम्ही काही कोणा उपकार करत नाही, आम्ही बिझनेस करणारे लोक आहोत आणि आम्ही नफ्याकरता हा प्रकल्प हातात घेतलेला आहे. आम्हाला 5 ते 6 लाख रुपये प्रत्येक फ्लॅट मध्ये मिळवायचे आहे किमान. म्हणजे त्या हरामखोराला 5-6 लाख रुपये मिळवून देण्याकरता. आणि तुम्ही विचार करा की शेलूमध्ये किती 30 का 40 हजार घरं आणि वांगणीमध्ये 50-60 हजार घरं आणि असे आपले सगळे कर्जबाजारी आपण तिथे करून की 9 लाखाची घरं आम्ही 16 लाखाला घेणार गिरणी कामगार, त्याचा वारसदार ते कर्ज फेडत राहणार आणि तो बिल्डर त्या माळरानावर करोडो रुपये घेऊन जाणार आणि जाताना या सगळ्यांना अक्षता टाकून जाणार. ह्या दलाली करता हे सगळं चाललेलं आहे. हे आपण मान्य करायचं. सगळ्यांचं पुनर्वसन मुंबईत होऊ शकतं. तिवारीने बरोबर सांगितलं की चाळीची जमीन आहे, ज्या आम्ही सांगतोय 100 एकर जमीन घेण्याच्या जो शिल्लक आहे त्या जमिनी आहे, 40च्या जमिनी आहे. त्या थोडा जरी FSI वाढवला तर 30 ते 40 हजार कामगार या मध्य मुंबईत त्याचं पुनर्वसन होऊ शकतं. मध्य मुंबईत. आणि या 100 एकर कशाला जायला पाहिजे शाळेत शेलवाडी काय मागणीमध्ये. तर मला असं वाटतं तुमच्या वारसदारांनी आवाहन करतोय की ही जी आपण आंदोलन घेतोय त्या व्हॉट्सअपमधला जो एक ट्रेंड आहे की जो आपल्यावर प्रस्थापितांनी लादला आहे की कोणीतरी मोठ्या नेत्याचं चमचे बनलं पाहिजे. माझी ओळख आहे, मी घेऊन जातो आणि आता आपण काही करू शकत नाही, मग होणार नाही तर थोडंसं काहीतरी ॲडजस्टमेंट करूया. ही एक प्रवृत्ती आहे. मग ॲडजस्टमेंट करणाऱ्या दलालांची एक साखळी असते खालपासून मलपर्यंत आणि त्या साखळीच्या भोवती हे सगळे फिरत असतात. मला असं वाटतं की त्या जो कोण तो सेक्शन आहे त्यापासून बाजूला पडून तुमच्या बाप कशा करता लढला त्या विचाराचे त्या वारसाचे तुम्ही खरे झाला पाहिजे. त्या दलालांच्या साखळीचा भाग तुम्ही म्हणता कामा नये. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण स्पष्ट केलेलं आहे, मी ठराव आपण केलेला आहे तो आपण सांगतोय की 15 मार्च 2024चा खरा तो GRच रद्द करून टाका असं आपण स्पष्ट म्हणणं आहे की ते आम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं काय आहे की संपूर्ण तो राक्षसच आहे. आता त्या राक्षसामध्ये 10 नख आहेत ते 2 जरा कमी करा, दात त्याचे मोठे त्यातलं 1 जरा कापा, ते कशाला धंदा सांगितलाय. तो राक्षसच तुम्ही गाडून टाका, तो आम्हाला नकोच आहे. आणि ते 17 कलम तर पुन्हा अस्तित्वातच येता कामा नये हा आपला ठराव आहे. तर 17 कलम रद्द करा आणि त्याचबरोबर मुंबईतच आमचं पुनर्वसन झालं पाहिजे हे धोरण जाहीर करा आणि मालकावर घर आणि गिरणी कामगारांचं मोफत घर हा नारा जर देऊन आपण घुमवली मुंबई आज सुद्धा तर 2/3 बहुमत मिळालं फडणवीस फुटण्यावर येईल. कारण त्याला माहिती आहे की विधानसभेत ताकद नाही आहे, रस्त्यावर ताकद आहे, जनतेमध्ये ताकद आहे. आज तुम्ही बघताय त्या बीडमध्ये काय चाललंय. हे बीड हे या सर्व राजकीय मंडळींनी जो काही व्यवहार घडवला आतापर्यंतचा गेल्या 40-50 वर्षात विकासाच्या नावाने कशाच्या नावाने त्याचं एक मूर्तिमंत घाणेरडं विकृत उदाहरण आहे. हा त्यांनी महाराष्ट्र निर्माण केला बीड घाणेरडा प्रकारचा. आणि त्याला माहिती आहे ही ताकद पोकळ आहे. ही ताकद जी निवडून आलेली आहे विधानसभेची ती पोकळ आहे आणि त्या पोकळ ताकदीला आव्हान देणारी ताकद आपण आहोत. आणि त्या दृष्टीकडे मी वारसदारांना आव्हान करतोय 1 लाख तर मी आले तर मी म्हणजे त्या दिवशी प्रश्न सुटेल. किमान 50,000 ते 25,000 एक फक्त आपण शक्ती प्रदर्शन करूया. एक जे करावं तर लागणार आहे वारंवार, पण पहिलं शक्ती प्रदर्शन जे आपल्याला करायचं आहे पुढच्या काळामध्ये त्याची एक छोटा टप्पा आहे मधला तो आमरे जाहीर करते त्याची तारीख आणि आहे. पण पुढचा जो टप्पा आपण घेणार आहोत त्यात किमान 25,000 ते 30,000 जर आपले वारसदार उभे राहून सांगितले की हरामखोरांनो तुम्ही सगळ्या नेत्यांनी आपल्या मुलांची बाळांची आणि नातवंडांची सोय केली, माझ्या बापाच्या गिरणीची मुंबईतली जमीन कुठे ते दाखव, नाही तर हरामखोर तुला आता आम्ही सरकारला करतो. त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मोठ्या आंदोलनात यायचं. तो वार जर कुठला ठरवायचा असेल तर त्यांना तो मोठं शक्ती प्रदर्शन पुढचं करायचं आहे. तो जर रविवारी जर शक्य असेल आणि रविवारी जर तुम्ही वारसदार म्हणाला की आम्ही रविवारी येणार तयार आहोत तर आमच्याकरता रविवार सोमवार मंगळवार काही नाही, सगळेच वार आमचे लढ्याचे वार आहेत. तो रविवार सुद्धा लढ्याचा वार आपण घुमू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतंय की आपण तयारीला लागा. आणि एकच गोष्ट आहे की आपण लढूनच सगळे अधिकार मिळवलेले आहेत. मुंबईतील घराचा अधिकार सुद्धा आपण लढून मिळवणार या जिद्दीने कामाला लागा. धन्यवाद. आणि गिरणी कामगार बंधू भगिनी
बरीच चर्चा झालेली आहे, बरीच माहिती देखील मिळाली आहे. मी एक स्पष्टपणे मांडेन की गिरणी कामगाराचं घर हे कुणाच्या दाढीला हात लावून मिळालेलं नाही हे प्रथम समजून घ्या. आम्ही जर संघर्ष केला नसता त्या गिरणी कामगाराला एकही घर मिळालं नसतं. ती देण्याची इच्छा सरकारची नव्हती आणि प्रातिनिधिक युनियनची नव्हती. आणि म्हणून जे काही मिळाले आपल्याला ते संघर्षातून मिळाले आणि यापुढे देखील जे मिळेल ते संघर्षातून मिळेल. कारण आपण पाहिले गिरणीत काम करताना गिरण बंद करायची असली की मग कोणीतरी मॅनेजमेंटचे चमचे म्हणजे राष्ट्रीय मिरवणूक संघाचीच मंडळी प्रचार करायची, अरे आपली गिरण बंद होणार, तुम्ही VRS घ्या. हा VRS नाही घेतला तर तुम्हाला हा VRS मिळणार नाही पुढे, अशा प्रकारचा प्रचार करायचा. त्यामुळे तुमचं खटाव होईल, हे खटावचं उदाहरण ठेवलं जायचं त्यावेळेस. आणि मग बिचारे कामगार VRS घेऊन जायचे आणि गिरण खाली व्हायचे. आज देखील तसंच हे घडतंय. पण ज्या परिस्थितीत काही कामगार संघर्ष केला त्या कामगारांनी आपला लाभ उठवलेला आहे. सेंचुरीचे कामगार असतील, प्रकाश पतनचे असतील, स्वदेशीचे कामगार असतील, हिंदुस्थानचे कामगार असतील, बॉम्बार्डिंगचे कामगार असतील. आजही बॉम्बार्डिंगचे आमचा कामगार संतोष मोरे कामाला आहे. जे संघर्ष करतात त्यांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे संघर्ष केला तर त्याचा लाभ मिळतो आणि म्हणून संघर्ष हाच एकमेव मार्ग आहे. आज देखील जो कायदा होता, जो कायद्याच्या माध्यमातून आपण सगळेजण संघर्षाला उभे राहिलो आणि घर मिळालं पाहिजे ही मागणी करून उभं राहिलो, त्या कायद्याचं स्वरूप असं होतं की 2000 नंतर जे कामाला आहेत किंवा 2000 नंतर जे रिटायर होणार आहेत त्यांनाच घराचा अधिकार आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. कायदा काय होता? 2000 नंतर जे रिटायर होणार आहेत त्यांनाच घराचा अधिकार मिळेल ही कायद्यात तरतूद होती. आणि त्या कायद्यात दुसरा एक उल्लेख होता की मिल वर्कर हाऊसची गिरणी कामगाराचं घर. पण 28 जुलै 2011चा जो एक प्रचंड मोर्चा काढला आणि त्या मोर्चाची एक ताकद उभी झाली आपली, त्याच्यातून हा कायदा आपण मोडून टाकला. आणि त्या कायद्यानंतर जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी मिटिंग घेतली, मला वाटतं मिटिंगनंतर एक स्पष्ट झालं की गिरणी कामगाराला घर नाही, गिरणी कामगारच्या वारसाला देखील घर आहे. 2000च्या नंतरच्याच कामगाराला घर नाही, तर 82च्या नंतर 18 जानेवारी 82 नंतर संपत्ती गेले होते त्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून 1 जानेवारी 82च्या नंतरच्या गिरणी कामगार ते घर. त्यामुळे आज जी घरं मिळत आहेत ही निव्वळ आणि निव्वळ तुमच्या संघर्षापोटी मिळत आहेत. आणि म्हणून वारसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की घरं कुणाच्या दाढीला हात लावून मिळालेली नाहीत, गिरणी कामगारच्या संघर्षातून मिळाले. आणि आम्ही सातत्याने मुद्दा घेऊन उभा राहिलो, संघर्ष केला की गिरणी कामगाराला मोफत घर. का मागणी केली मोफत घराची? एक छोटं उदाहरण सांगेन मी. खाजगी मालकाने किती कमवलं ते बाजूला सोडा, पण NTCच्या या 25 गिरण्या सरकारने ज्या ताब्यात घेतल्या, 82मध्ये काय घेतल्या, परत 83मध्ये घेतल्या आणि काय 72मध्ये घेतल्या. या 25 गिरण्या ताब्यात घेताना या मालकाने जेव्हा कोर्टामध्ये गेले त्या मालकांना नुकसान भरपाई 25 गिरण्यांची 200 मला वाटतं 72 एकर जागा आहे, सगळ्या प्रॉपर्टीचं त्यांची सगळी नुकसान भरपाई 55 कोटी 55 लाख रुपये दिली. किती? 272 एकर जागेची किंमत सगळ्या प्रॉपर्टीसह हे कोर्टामध्ये आलेलं आहे की त्याची नुकसान भरपाई सरकारने, केंद्र सरकारने 55 कोटी 55 लाख रुपये दिलेली आहे. मग या NTCच्या जवळजवळ मला वाटते 60 एकर जागा विकून या केंद्र सरकारने 4000 कोटी रुपये मिळवले. 55 कोटी कुठे आणि 4000 कोटी कुठे? सरकारने प्रचंड पैसा कमवला आहे. मालक तर कमवता येतच. त्याचं तर माझ्या मुंबई टेक्सटाईलचं उदाहरण आलं होतं की जी 702 कोटीला लोरा बिल्डरला विकली, की लोरा बिल्डरने पुन्हा दुसऱ्या बिल्डरला, मला लोरा बिल्डर ना DLF, पहिली DLFने घेतली 702 कोटीला, ती लोरा बिल्डरला 2300 कोटीला घेतली. मित्रांनो, पैशाची कमतरता नाही, सरकारची दृष्टी खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांच्या बाजूची.
परंतु कष्टकरी जर रस्त्यावरती उतरला मग सरकार कोणाचे असू दे त्यांना काही निर्णय त्या कामगाराच्या बाजूने घ्यावे लागतात हे आपण सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतोय अरे कसले हे तुमचे GR आणि कसले ते वागणी आणि शिरू. अरे वागणी शिरूला घरं देऊन तुम्ही काय आमचं भलं करणार आहे, काय पुनर्वसन करणार. आम्ही ते 9 लाख रुपये कर्जाने घेणार, त्याचा हप्ता येणार 7-8 हजार रुपये. त्याचं मेंटेनन्स आज मला वाटते कोणगावला घरं घेतले त्याचा मेंटेनन्स 3,500-4,000 किंवा 3,000 रुपये मेंटेनन्स. अरे कुठून बनवले कामगार. म्हणजे गिरणीच्या बाहेर काढून तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त केलं. आता आम्हाला वागणी आणि शेलूला घरं देऊन पुन्हा उद्ध्वस्त करणार. आम्ही किती काळ सहन करणार आहात. नाही सहन करायचं मित्रांनो. वारसाना माझी विनंती आहे तुम्ही सहन करू नका. आपण ठरवलं तर बऱ्याच गोष्टी घडवू शकतो. कारण मी या आंदोलनाचा एक छोटा हिस्सा आहे. डॉक्टर दत्ता सामंतांना मुंबईतल्या 58 गिरणीत कुठेही प्रवेश मिळाला नाही. त्या डॉक्टर दत्ता सामंतांना न्यू इंडिया टेक्सटाईलमध्ये कामगारांनी सुवर्ण महोत्सवाला सोसायटी या सुवर्ण महोत्सवाला गिरणीच्या हवालात घेऊन गेले, फिरायला घेऊन गेले. मुंबईतले एकमेव गिरणीचे उदाहरण. आपण संघर्ष केला की मिळवू शकतो. आणि म्हणून संघर्षातूनच बऱ्याच गोष्टी साध्य आहेत. आणि तो संघर्ष आपल्याला करायचा कुठलाही मार्ग नाही. राज्यकर्ते आज आपल्या बाजूचे नाहीत. कुठलाही पर्याय नाही. सरकार येतील. सरकार आम्ही खूप पाहिली. मला वाटतं 2005ला आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत 4 ते 5 मुख्यमंत्री पाहिले, अनेक मुख्यमंत्री पाहिले. मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणांनी तर एकाच वेळेला सगळ्यांना घरं देतो म्हणून ग्रामीण भागात देखील तुमच्या जागेची पाहणी केली होती. आणि एकाच वेळेला मी सगळा निर्णय लावतो. पण त्यावेळेस ग्रामीण भागातल्या जागेला आपण विरोध केला. आज काही मंडळी ग्रामीण भागात घरं मागतात. अरे काय ग्रामीण भागात घरं मागतात. आमचं आयुष्य मुंबईला गेलं. आम्ही नोकऱ्या मुंबईला केला. ही मुंबई घडवली वाढवली हे सांगायची गरजच नाही. हे मुंबईच्या निर्मितीमध्ये या गिरणी कामगाराचा वाटा आहे. आणि म्हणून या गिरणी कामगाराचं पुनर्वसन मुंबईत झालं पाहिजे. जागेची कमतरता नाही. NTCची जागा मुबलक जागा आहे. 100 एकर जागा आहे. NTCची जागा आहे. त्याच्यात फक्त सरकारने पैसे कमवावे असं होता नाही. आणि म्हणून मित्रो मी विनंती करेन की आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे. येतील अनेक प्रसंग येतील. याच्या पुढची मंडळी देखील अनेक काय प्रचार करतील. आणि मग आता काही मंडळी सांगतात अरे ते तिकडे शेलूला ते याला फार मोठी जागा, मोठी जागा. किती जागा आहे, किती स्क्वेअर फूट जागा आहे. 350 स्क्वेअर फूट. त्या 350 स्क्वेअर फूटसाठी आम्ही त्या वागणीने शेलू जाणार असाही प्रचार होईल. त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की पुन्हा तुम्हाला अधिकार आहे. अरे कोणी सांगितलं अधिकार. तुम्ही कोण आमचे बाप आहेत काय. तुम्हाला सत्तेवरती बसवलं आमचे प्रश्न मिटवण्यासाठी. आम्हाला बळी देण्यासाठी सत्तेवरती बसवलेलं नाही तुम्हाला. पण आज राज्यकर्ते बेमान झाले. जनतेच्या प्रश्नाशी बेमान झाले. एकजुटीतून आम्ही काही गोष्टी घडवल्या. कुणाला वाटेल त्या संपामुळे गिरणी कामगार, मी हे मानायला तयार नाही. संपामुळे मुंबईमध्ये गिरणी कामगार टिकला असं म्हणेन मी. काही कामगार उद्ध्वस्त झाले. अरे जिथे संप झाला नाही, तुमच्या गुजरातमध्ये संप झाला नाही, कानपूरला संप झाला नाही, त्या गिरणी गेल्या कुठे. काय झालं त्या गिरण्यांचं. मुंबईतले कारखाने गेले. कशामुळे गेले. संपाने आमचा उलट अधिकार मिळवला. संपाने बऱ्याच गोष्टी राष्ट्रीयकरण केलं तर आहेच. जे राष्ट्रीयकरण केलं 25 गिरण्यांचं त्याच्यातून आमच्या नोकऱ्या टिकल्या. तेव्हा गिरणी कामगारांना दोष देऊन काही मंडळी जे आपल्या तुबड्या भरण्याचं काम करतायत त्यांच्यापासून सावध राहा. त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी गेलं. आयुष्यभर त्यांनी गिरणी कामगारांना दोष दिला. मालकांची बाजू घेतली आणि त्या मालकांच्या बाजूतून करोडो रुपये कमवले. कमवण्यासाठी करतायत. अरे किती पैसे पाहिजे. जगण्यासाठी किती रुपये लागतात. जगण्यासाठी आपल्याला रुपये किती लागतात. जे रुपये कमवतात त्यांची अवस्था काय बघतो ना आपण. काय होती त्यांची अवस्था समजलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एक कार्यक्रम घेतला आहे. 18 जानेवारीला भारत माताला एकजुटीचं एक प्रदर्शन करायचं. 3 ते 5 जास्त वेळ हे करायचं नाही. 3 ते 5 आपण तिथे निदर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. हे 18 तारखेला जो भारत माताला शनिवारी आहे आणि 3 ते 5 या पिरियडमध्ये आपण निदर्शनाचा कार्यक्रम म्हटला आहे. ही आपण जी अधिवेशन काळात जे प्रचंड आंदोलन करणार आहोत त्याची एक चुणूक दाखवणार आहोत सरकारला. सरकारला हे समजलं पाहिजे की गिरणी कामगार आता या प्रश्नाचं त्या दृष्टीने तुम्ही 18 जानेवारीला त्या आंदोलनात भागीदारी करणार की नाही करणार. त्यांनी हा प्रश्न
समाधान आहे आम्हाला. तुम्ही हे समजू नका आपलं वय झालं, वय होत राहणार, काय संपणार काय जाणार, परंतु जे तत्व आहे, जे धोरण आहे, जे सर्व श्रमिक संघटनेने पहिल्यापासून म्हटले त्याच्यात आम्ही बदमाशी केली नाही, फसवणूक केली नाही, त्याच्यात बदल केला नाही आणि गिरणी कामगारांच्या अधिकारासाठी हक्कासाठी आपण लढत राहिलो. आणि मग 18 तारखेला सकाळी दुपारी 3 वाजता 3 ते 5 हा निदर्शनाचा कार्यक्रम भारत माता लावणार आहे. आपण सगळ्यांनी मोठ्याने संख्येने हजर राहा आणि शेलूला आणि कोण त्या ह्याला घरं जी मिळत आहेत ती घेऊ नका, ती तुम्ही त्या बिल्डरला होकार कळवू नका, ठामपणे राहा, काय होईल ते पुढे बघू. अशा अनेक भीती निर्माण केली गेले, परंतु ह्या भीतीला न घाबरता गिरणी कामगार लढलाय, त्याने काही गोष्टी घडवल्यात आणि इतिहास घडवला. गिरणी कामगार ठामपणे त्या 18 तारखेतून जे अधिवेशन काळात आपण जे मोठं आंदोलन करणार आहोत त्याची चुणूक दाखवण्याचं काम या 18 तारखेला आपण करणार आहोत आणि ते करण्यासाठी तुम्ही भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. मला बोलताना थोडा कपाचा त्रास होतो म्हणून मी कमी बोलतो. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या या विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. आणि 18 जानेवारी प्रामुख्यानं आपल्याला जो या ठिकाणी अध्यक्षांनी कार्यक्रम गिरणी कामगार नेतृत्वाच्या वतीने जाहीर केलेला आहे. 18 जानेवारी चलो भारत माता. 18 जानेवारी